कळमनुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा संतोष बांगर यांचा विजय झालाय. पण मतदारसंघात म्हणावा तसा विकास झाला नाही. त्यामुळे बांगर यांच्या समोरची आता नेमकी आव्हानं काय ते पाहूयात स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून. कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा कळमनुरी आणि औंढा नागनाथ या दोन तालुक्यांचा मतदारसंघ आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिर याच मतदारसंघात आहे. इथं शिंदे सेनेचे संतोष बांगर विजयी झाले. त्यांनी ठाकरे सेनेचे डॉक्टर संतोष टारफे यांचा पराभव केला. मागच्या टर्ममध्ये संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे पाठपुरावा करत कळमनुरी मतदारसंघातील अनेक भागातील रस्त्यांची कामं केली होती. या मतदारसंघातील मराठा वोट बँक संतोष बांगर यांच्या पाठीशी उभी राहिल्यानं त्यांचा 31,083 मतांनी विजय झाला. तर मराठा समाजाच्या मतांचं विभाजन झाल्यानं डॉक्टर संतोष टारफे यांचा पराभव झाला. विजयी झाल्यानंतर संतोष बांगर यांच्यासमोर मतदारसंघातील समस्यांचा मोठा डोंगर आहे. 8वे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिराचा विकास, आदिवासी गावात रस्ते नाहीत, रस्ते बनवण्याची मागणी होतीये, मतदारसंघात वाढलेली बेरोजगारांची संख्या कमी करणं आणि कळमनुरी शहरासह औंढा नागनाथ शहरात MIDC आणण्याचं आव्हान आमदार संतोष बांगर यांच्या समोर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी 8 ज्योतिर्लिंग जे आहे ते याच मतदारसंघामध्ये आहे आणि या मतदारसंघाचा या मंदिरात देखील आता विकास जे आहे ते व्हावा अशी मागणी जी आहे ते अनेक नागरिकांतून केलेली आहे आणि संतोष बांगरांना ते आव्हान असणार आहे. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली. वसमत विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे चंद्रकांत नवघरे पुन्हा एकदा आमदार झालेत. पण त्यांच्याकडून मतदारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्यासमोर नेमकी कोणती आव्हानं आहेत पाहूयात. वसमत विधानसभा मतदारसंघ हा नांदेड आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेला मतदारसंघ. बागायतदार शेतकरी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहेत. इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चंद्रकांत नवघरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव केलाय. चंद्रकांत नवघरे यांचे राजकीय गुरु असलेले जयप्रकाश दांडेगावकर यांच्यात झालेली ही लढत लक्षवेधी ठरली होती. पण चंद्रकांत नवघरेंनी 29,588 मतांनी विजय मिळवला. आता त्यांच्यासमोर इथल्या समस्या सोडवण्याचं आव्हान आहे. वसमत शहरातील रस्त्यांची रखडलेली कामं, MIDC उद्योग उभे करणे, वाढलेली बेरोजगारांची संख्या कमी करण्याचं आव्हान आमदार नवघरेंसमोर आहे. चंद्रकांत नवघरे यांच्या बाजूने कौल दिल्यामुळे चंद्रकांत नवघरे जे आहेत विजयी झालेले आहेत आणि या मतदारसंघाचा मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्यांचे रखडलेली कामं आहेत आणि आता हेच चंद्रकांत नवघरे यांना आव्हान असणार आहे. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.